मी इथं बसती प्रिपरेशन करते. आज एका पेशंटला छान एरंड मुलांनी निरूह वस्ती देतोय आपण, आणि त्याचसोबत माझे सगळे साथीदार खाली क्लिनिकमध्ये आम्ही जे काल भरपूर निर्गुंडी गोळा करून आणली त्याचं तेल बनवायचं प्रिपरेशन करतात, जे आम्ही वेदनाशामक तेल म्हणून वापरतोय. आणि आता आजपासून सुरू केल्यावर पुढच्या 5-6 दिवसामध्ये ते पूर्णपणे प्रिपेअर होईल. पहिले ते सगळं पानं काढून घेऊन स्वच्छ करून त्याचा रस काढतील आणि त्यानंतर मग औषधी सगळा खर्च बनवून तेल वापरून ते जवळजवळ 4-5 दिवसांनी औषध पूर्ण तयार होईल. काल आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र फिरायला गेलो, त्यावेळेस तिथे आम्हाला निर्गुंडी दिसली, तरी आम्ही ते काढून गोळा करून घेऊन आलो. हे आता आम्ही पानं काढून त्याचा आम्ही रस काढणार आणि मग त्याचा तेल बनवणार. आपण जो निर्गुडीचा पाला आणला होता त्याचा सगळ्याचा रस काढलाय आपण, आणि आता आपण तेल बनवण्याचं प्रक्रिया करतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण तिळ तेल वापरले बेस म्हणून, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दुसऱ्या 12 वनस्पती याच्यामध्ये त्यांचं चूर्ण घातलेलं आणि त्याचं कल्प केलं आहे, म्हणजे भिजवून चटणीसारखं ते बनवलं. ते पहिले आपण याच्यात घालणार आहे. तेल गरम झाल्यानंतर हे सगळं याच्यात जाईल. या सगळ्या औषधींनी आणि त्याच्यासोबत निर्गुडीच्या जे काय औषधी गुणधर्म आहेत त्या सगळ्यांनी मिळून तेल अतिशय छान वेदनाशामक असं बनतं. निर्गुडीच्या पाल्यापासून काढलेला हा स्वरस जो आहे तो आता आपण तेलामध्ये मिक्स करणार आहे. अतिशय छान कॉन्सन्ट्रेटेड असा ग्रीन कलरचा तयार होतो. त्याचे सगळे गुणधर्म आपल्याला इन्हान्स होऊन मिळणार. बघा किती घट्ट एकदम. आता हे पूर्णपणे त्याचे सगळ्याचा अर्थ मिसळून तेल तयार होईल. हे तेल आम्ही बरेच वर्ष झालं आमच्या पेशंटमध्ये वापरतो, आणि तुम्हालाही असं कोणता त्रास असेल ज्याच्यामध्ये सांधे दुखतात, गुडघे दुखतात, अशा वेळी तुम्ही हे जरूर ट्राय करून बघू शकता. आणि हे तुम्हाला उपलब्ध करण्यासाठी आम्हाला संपर्क करा आणि तुम्हाला ते अवेलेबल करून द्या.